नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। मुली नदीला वडिलांना अग्नी, मुलगा अडकला मुंबई। कठीण काळात प्रशासनाने पक्षपातीपणा करू नये, राजन तेली यांचं आवाहन। आणि जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। वेंगुर्ला म्हाडा कॉलनीतील वृद्धापकाळानं निधन झालेल्या वडिलांना मुलगा असताना तो लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकल्यानं विवाहित मुलीला अग्नी द्यावा लागला। नारायण नानू गवंडे हे गेली काही वर्ष वेंगुर्ला कॅम्प येथील म्हाडा वसाहतीमध्ये आपल्या मुलीच्या शेजारी राहत होते। वृद्धावस्थेत असलेल्या नारायण गवंडे यांची 2 दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावली आणि 9 मेला पहाटे त्यांचं निधन झालं। त्यांचा मुलगा मुंबई घाटकोपर इथं नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी येणं त्याला शक्य झालं नाही। त्यामुळे त्यांची विवाहित मुलगी सायली समीर कोचरेकर हिनं आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला। येथील दाडाचे टेम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्या मुलाचा मळगाव इथं झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी मृत्यूनं पांढरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला धडकून हा भीषण अपघात झाला। उदय उत्तम पांढरे असं या युवकाचं नाव असून जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांचा तो मुलगा आहे। झारा पत्रादेवी बायपासवर मळगाव सोनुर्ली तिठा इथं ही गाडी तरीत कोसळली। सावंतवाडी इथून बांदा इथं जात असताना हा अपघात झाला। या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय। एअरबॅग उघडूनही दरवाजातून बाहेर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। रुग्णालयात धाव घेतली। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कोरोनाशी लढा देण्यासाठी सिंधुदुर्गात विरोधी पक्ष म्हणून भाजपनं प्रशासनाला नेहमीच साथ दिली आहे। मात्र या कठीण काळात प्रशासनानं पक्षपातीपणा न करता सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत। यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। एकीकडे आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी मोफत एसटी उपलब्ध करणार असल्याचे मंत्री सांगत असतानाच दुसरीकडे प्रति किलोमीटर 44 रुपये अशा येता जाता
दुप्पट भाडे प्रवाशांकडून वसूल केलं जात आहे, याकडेही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याचे तेली म्हणाले. पाहुयात काय म्हणाले राजन तेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मितीला जवळपास 4 रुग्ण जे आहेत ते कोरोनाबाधित सापडलेले आहेत. यांचं मुंबई कनेक्शन जे आहे ते उघड झालेलं आहे. त्यासोबतच आता भविष्यात बघितलं तर रेड झोनमधून सुद्धा मुंबई असतील म्हणा किंवा पुणे येथील जे काय असतील जिल्हावासी आहेत त्यांना सुद्धा आता जिल्ह्यामध्ये आणावयाच्या हालचाली सुरू झाल्यात. आणि या पार्श्वभूमीवरती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट घेतली होती. राजनजी, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि यापूर्वी सुद्धा आपण म्हटलं होतं की जिल्हाधिकारी विरोधी पक्षांशी समन्वय साधत नाहीत या कोरोनाच्या संकटामध्ये. काय चर्चा आली आज जिल्हाधिकाऱ्यांशी? आज मी त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष सन्माननीय अतुल काळशेकर, आमचे प्रभाकर सावंत, आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांनी 12 वाजता भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना ही सगळी वस्तुस्थिती सांगितली की जिल्ह्यात उद्या किती लोक या ठिकाणी येऊ शकतात. आम्ही आल्याबद्दल त्यांना विरोध करत नाही, फक्त आमची इच्छा एकच आहे की इथल्या लोक पण सुरक्षित या ठिकाणी राहिले पाहिजेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जी अनुभवी मंडळी ह्या जिल्ह्यातली आजी माजी असतील त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं पाहिजे. वेगवेगळ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, या ठिकाणचे प्रायव्हेट डॉक्टर आहेत, या सगळ्या डॉक्टरांना आपण या ठिकाणी बोलून त्यांच्या प्रतिनिधींना एक चर्चा केली पाहिजे. पालकमंत्री कदाचित करत नसतील राजकारण म्हणून मला माहिती नाही, तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीसाहेब जर सगळ्या विरोधी पक्षांची चर्चा करतात, उशिरा का होईना पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी सगळ्या विरोधी पक्षांची चर्चा केली. त्याच पद्धतीने या जिल्ह्याचे प्रमुख म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या जिल्ह्यात आदरणीय राणेसाहेब आहेत, ते माजी मुख्यमंत्री आहेत, आत्ताचे विद्यमान खासदार पण आहेत, अशा सगळ्या लोकांना, म्हणजे मी म्हणतो की फक्त भाजपच्या नाही, भाजपची या जिल्ह्यावर सगळ्यात जास्त सत्ता केंद्र आहेतच, पण त्याचबरोबर सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवा, प्रमुख लोकांना, आणि चर्चा करा. बाहेरून एवढे जे लोक येत असतील तर त्यांना आपण ठेवायचे कसे. आजची स्वच्छतागृहाची व्यवस्था काय आहे आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे लाईट नाही, तिथं पाणी नाही, तिथे त्या ठिकाणची राहण्याची चांगल्या प्रकारची सोय नाही. आणि मग उद्या अडचणी आपल्या जिल्ह्यातल्या वाढवू नका. कारण आज 4 जे रुग्ण आहेत इथले सगळे मुंबई कनेक्शन आहे, किंवा रत्नागिरीत 21 लोक मिळाले ते 21 मुंबई कनेक्शन आहे. आणि म्हणून आमची विनंती या ठिकाणची अशी त्यांना आम्ही केली की आज आपल्याकडे शासनाने एवढे कोविड-19मध्ये पैसे दिलेले आहेत, आपत्ग्रस्तांचे 45 कोटी रुपये जवळपास आहेत अशी माझी माहिती आहे. आणि त्याशिवाय शासनाने असे निर्देश दिलेले आहेत की मायनिंगचे जे पैसे आपल्या जिल्ह्यात प्रत्येक जे जमतात त्याची रक्कम किमान 18 कोटी रुपये. तर हे सगळे एकत्र करून ह्या जिल्ह्यातल्या जिथे जिथं गैरसोयी असतील, ज्या शाळेत किंवा ज्या कुठे वसतिगृहात ठेवायच्या आहेत तिथं गैरसोयी असतील तर त्वरित दूर करावा. आणि मग त्याहीपेक्षा हे सगळं करत असताना आज मी एक त्यांच्याकडून ॲडिशनल कलेक्टरला मी आकडा घेतला. त्यांना विचारलं की बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या काय, तर त्यांनी सांगितलं की जवळजवळ 3,500पेक्षा जास्त लोक आज कर्नाटकात जात आहेत, 2300पेक्षा जास्त लोकांची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये जायला तयार आहेत. असे वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे आकडे आहेत. तर माझी पहिली मागणी आज राज्य सरकारकडे ही राहील की त्वरित ट्रेन उपलब्ध करून ह्या लोकांना द्या, मजुरांना. आज देशभर मजुरांचे कसे हाल चाललेत हे आपण सर्वजण पाहतोय. आणि म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून ताबडतोब ट्रेनची व्यवस्था, उत्तर प्रदेशमध्ये जाणारे असतील, कर्नाटकात जाणारे असतील, त्यांना ट्रेनची व्यवस्था करा. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातून विविध भागात आज जसे विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्यांची सोय केली त्या पद्धतीने सोय करा. म्हणजे काय होईल की किमान 10,000पेक्षा जास्त लोक जर समजा बाहेर गेले तर नवीन येणारे लोकांच्या बाबतीत जो आज आपला विचार चालू आहे शासनाचा, त्याला कुठंतरी त्याचं प्लॅनिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि मग ते प्लॅनिंग करताना तालुकानिहाय, जिल्हानिहाय, गावनिहाय हे आपल्याला करून चांगल्या प्रकारचे बाबा इथले सगळे डॉक्टर, प्रायव्हेट ह्या सगळ्यांचा विश्वासात घेऊन जर त्याचं नियोजन केलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टीवर मात करू शकू. अशा प्रकारची विनंती आम्ही त्याला त्या ठिकाणी केली आणि पहिली मागणी केली. आजच मी सांगतो की जावडेकर साहेबांची आज आमच्याकडे VC होती. त्यांनी सांगितलं आम्हाला की काल गुजरातमधून 40 ट्रेन गेल्या, महाराष्ट्रातून फक्त 20च गेल्या. महाराष्ट्र एवढं मोठं आहे. आणि म्हणून आज आम्ही चर्चा जी बघतो केंद्राची राज्याची एकमेकावर टीका करण्यापेक्षा ह्या मजुरांना आपण सगळ्यांनी न्याय द्या, ही पहिली मागणी राहील. दुसरी मागणी माझी अशी आहे की ST महामंडळाच्या 10,000पेक्षा जास्त बसेस आम्ही मोफत उपलब्ध करून देतो असं मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री, आमचे सहकारी विजय वटेटीवार यांनी जाहीर केलं. परंतु 2 दिवस मी बघतोय की जे लोक आज या ठिकाणी येत आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यातून गेलेले असतील किंवा इथल्या तुम्ही DC ना विचारा, रत्नागिरीतून काल लोक आलेले आहेत, आज त्यांच्याकडे डबल फेअर घेतलं जातं.
जवळपास प्रत्येक किलोमीटर मागे जवळपास 44 रुपये जे आहेत ते रुपये प्रत्येक किलोमीटरला घेऊन एका बसमध्ये फक्त 21 लोक जाण्या येण्याच्या सगळे चार्जेस ह्या त्या लोकांकडनं वसूल केले जातात. हे चुकीचं आहे, हे गैर आहे. ताबडतोब हे थांबलं पाहिजे आणि ह्या लोकांचा नेण्या येण्याची सोय ही महाराष्ट्र सरकारने जशी सांगितली मोफत तशी मोफत या ठिकाणी सोय केली पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. तर एकंदरीतच जिल्ह्यावरती जो काही ताण असेल तो कमी करण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणारे जे काही परप्रांतीय असतील त्यांना आधी पहिले पाठवा आणि त्यानंतर मग जिल्ह्यात येणाऱ्यांना इथं आणा. त्यासोबतच जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा. त्यासोबतच त्यांची तिथं जी काय क्वारंटाईन करणार आहात त्या जागेची व्यवस्था चांगली ठेवा आणि यासोबतच जे एस टी बस तुम्ही उपलब्ध करून देणार आहात त्याच्यामध्ये जो काय येणारा आणि जाणारा परतीचा प्रवास जो काय त्या प्रवाशाच्या माथी मारला जातोय तो थांबवावा. ही मजुरांची परप्रांतीयांची होणारी जी काय आर्थिक लूट आहे ती थांबवावी आणि त्यांनासुद्धा आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडे राजन तेली यांनी केलेली आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स, ओरोस. पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सावंतवाडीतील नर्सना डॉक्टरनं अश्लील भाषेत शिवीगाळ करत कामावरून कमी केलं होतं. या नर्सना भाजप नेते महेश सारंग यांच्या प्रयत्नानं सुखरूप जिल्ह्यात आणण्यात आलंय. बोरा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सावंतवाडीतील नर्सनी पीपी किट मागितलं होतं. यावेळी या नर्सना डॉक्टरनं धमकी दिली होती. कुणकेरी व्यत्यय नेमळीतील नर्सना डॉक्टर बोरा यांनी मुलींच्या पालकांना उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. कामावरून काढत रूममधूनही त्यांना बाहेर काढलं होतं. संबंधित मुलीतील पालकानं भाजपचे सुनील परब यांच्या मार्फत भाजप नेते महेश सारंग यांच्या कानावर ही हकीकत घातली. महेश सारंग यांनी आपल्या नातलगांकडे संबंधित मुलींची राहण्याची व्यवस्था केली. रविवारी भाजप नेते महेश सारंग यांच्या प्रयत्नातून या 3 मुलींना जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं सुखरूप जिल्ह्यात आणलं. त्यांना त्यांच्या गावात क्वारंटाईन करण्यात आलंय. दरम्यान एकीकडे लोकांच्या जीवासाठी डॉक्टर्स, नर्स आरोग्य सेवेत झटत असताना बोरा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सची नर्स सोबतची वागणूक कितपत योग्य आहे असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. तर नर्सना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या त्या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील पालकांनी केली आहे. आम्ही बोरा हॉस्पिटलमध्ये 5 सिस्टर काम करत होतो. दोघी नागपूरच्या, तिघी सावंतवाडीच्या. तर आम्ही सरांकडे कोरोनाच्या वाढत्या फैलामुळे सरांकडे फक्त पीपी किटची मागणी केलेली. तर सरांनी पीपी किट नाकार दिला व आमच्या आईवडिलांना शिव्यागाळ केला. तसंच सरांनी व्हिडिओ व्हायरल एक केला आहे. त्या व्हिडिओमध्ये सरांनी बोलले की सिस्टर 10 दिवस घरी बसून होते. तर तसं काही नव्हतं. आम्ही 10 दिवस रूममध्ये जरी बसून होतो तरी सकाळ संध्याकाळ पेशंटचे डोस द्यायला आम्ही हॉस्पिटलला जायचो. लेडीज पेशंटचे ECG पण करायचो. आम्हाला सरांनी रूममधून भर दुपारचे 2:30 वाजता बाहेर काढलं. तर सरांनी आम्हाला ह्यावेळी आमच्या घरच्यांना आम्ही सगळं सांगून त्यांना आमच्या घरच्यांनी व्यवस्था केली. तसंच आम्हाला तिथं जय भारत सरांनी आम्हाला पूर्ण कोरोनाचा रेड झोन पूर्ण एरिया होता. तिथं आम्हाला गाड्यांची व्यवस्था होत नव्हती. तर आम्हाला भर दुपारमध्ये जय भारत राऊत सरांनी आम्हाला खूप हेल्प केली. राहण्याची सोय केली हॉस्टेलमध्ये, जेवणाची पण सोय केली हॉस्टेलमध्ये आणि इथं आणून सोडण्याची पण जय भारत सरांनी, महेश सारंग सरांनी मदत खूप केली. सरांनी आम्हाला शिवीगाळ केल्याच्या नंतर आमच्यावर त्यांनी रूम खाली करण्यास सांगितलेले. रूम खाली करण्याच्या आधी त्यांनी आम्हाला गॅसचं आमचं कनेक्शन नेऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आणली. अशा वेळी आम्ही सरांना खूप रिक्वेस्ट केली की आम्ही अशा वेळी कुठं जायचं, आम्हाला रूममध्ये राहण्याची परवानगी द्यावी. पण सरांनी आम्हाला रूममध्ये राहण्यास नकार दिला. तुम्ही कुठंही राहा, ते तुमचा प्रश्न आहे, हॉटेलमध्ये जाऊन राहिला तरी चालेल असं त्यांनी सांगितलं. आम्हाला 2:30च्या सुमारास बाहेर काढल्याच्या नंतर आम्ही घरच्यांना सांगितलं. आमच्या घरच्यांनी
कॉन्टॅक्ट केलं. आम्हाला जय भारत राऊत सरांनी, तसेच परांजपे साहेबांनी, महेश सारंग सरांनी ह्यांनी आम्हाला खूप हेल्प केली आहे. जय भारत सरांनी आम्हाला आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो तो एरिया पूर्ण रेड झोन एरिया होता. त्या रेड झोन एरियातून तिथं कोणालाही जाण्यास परवानगी नव्हती. त्या एरियामध्ये जय भारत राऊत सरांनी आम्हाला स्वतः त्या एरियामध्ये जाऊन त्या रेड झोन एरियातून बाहेर काढले. तसं एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला राहण्याची पण सोय स्वतःच्या हॉस्टेलवर केली. तसंच आमची खाण्यापिण्याची सोय पण केली. तसंच तिथून येण्यासाठी जो लागणारा पास, त्याशिवाय आमची मेडिकल सर्टिफिकेट, चेकअप वगैरे सगळ्याची व्यवस्था त्यांनी स्वतःहून केलेली आणि इतर पोहोचवण्यापर्यंतची व्यवस्था त्यांनी स्वतःच घेतलेली जबाबदारी त्यांनी आज पार पाडलेली. त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. यामध्ये आम्हाला तिथनं हेल्प करणारे आमचे जय भारत राऊत सर यांनी आम्हाला खूप हेल्प केली. त्याच्यानंतर महेश सारंग सरांनी पण खूप हेल्प केली आम्हाला. व परांजपे सर यांनी पास देण्यास आम्हाला हेल्प केलेली आहे. आणि इथले आमच्या घरच्यांना सपोर्ट करणारे, तसेच इथून सपोर्ट करणारे आम्हाला तिकडे मंगेश पावसकर, पुन्हा प्रशांत मोरसकर, सुनील परब यांनी पण आम्हाला खूप हेल्प केलेली आहे. सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगतो, मला वाटतं कोरोनाची ही सुरुवात मार्चपासून सुरुवात झाली. त्यावेळी आमच्याकडे होळीचा कार्यक्रम होता. होळीच्या कार्यक्रमाला मी माझ्या मुलीला बोलावणं केलं. ती बोलली आपल्याकडच्या 5 नर्स बाहेरगावी गेलेल्या आहेत, ती आल्यानंतर आपल्याला डॉक्टर सोडतील. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर हळूहळू एक दिवस टी व्हीवर बातम्या यायच्या, म्हणून याला सांगितलं त्या मुली येणारच नाहीत, मग तुम्हाला तो डॉक्टर सोडणारच नाही, त्यापेक्षा डॉक्टरजवळ फोन दे. हे ऐकायला तयार नाही. डॉक्टरने सांगितलं घरच्यांचा फोन यायचा नाही. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर झाले 2-3 दिवस आणि नंतर हळूहळू हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. त्याच्यानंतर यांनाही समजलं ती मुलगी येणार नाही मुली आपल्या, आणि आम्हाला गावी एक त्यांचा कोणतरी पिऊन आहे त्याच्याजवळ फोन दिला, त्याला सविस्तर सांगितलं. तर तो बोलला ना आम्ही कोरोनाचे पेशंट घेणारच नाही मुळात. म्हटलं ती मुली तयार आहेत कोरोनाचे पेशंट तपासायला, त्यांना सेफ्टी किट द्या. नाही आम्ही कोरोनाचे पेशंटच घेणार नाही, तर त्यांच्या पीने सांगितलं, पी ना तो सरचा, पण सरांकडे फोन तो द्यायला तयार नाही. त्या 8 दिवसात यांना त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. पण हे माझ्याजवळ ते डॉक्टर तो फोनवर बोलायलाच तयार नव्हता मुळात. आणि याने आईला सांगितलं, आपल्या आईने मला सांगितलं. त्यावेळी यांना काय सांगितलं, आपल्याजवळ प्रूफ काय आहे पुढे जायला काहीतरी द्या. त्यावेळी यांच्याने रेकॉर्डिंग केलं आणि तो रेकॉर्डिंग आमच्याजवळ दिला. त्यानंतर आमचे सहकारी आहे सुनील परब, त्यांना मी सांगितलं. याने लगेच मंगेश सारंगला फोन लावला. त्याने त्याच्यावर पोलीस स्टेशनकडे जा म्हणून सांगितलं. पोलीस स्टेशनने काय आम्हाला हाकलूनच पाठवलं. त्याने काही याच्यात त्या पोलीस पाटील आमचा होता सावंत, त्याला दाखवलं रेकॉर्डिंग, आणि तिकडे आतमध्ये त्या राणे मॅडमनं आम्हाला घेतलंच नाही. पोलिसांनी काय सांगितलं ते पोलीस पाटलांनाच विचारा. त्यानंतर महेश सारंगला फोन लावला, न्यूजवाल्यांकडे आलो, तिथून ही सुरुवात दिसतेच ना. आम्हाला पण शिवीगाळ त्यांनी केली. आणि आता त्याने व्हिडिओ दुसरा व्हायरल केलेला आहे, काय मुलीनं आम्हाला 10 दिवस छळलं म्हणून. झालेल्या प्रकाराची दखल आता पुढचे अधिकारी आहेत, महिला संघटना अधिकारी आहेत, त्यांच्यानी पुढचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा. आणि कारण त्याने डॉक्टरने शिवीगाळ केली आहे त्याच्यात सर्व स्पष्ट दिसतं. व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्यात घरच्यांना काय कळतं, भांडीधुंडी करण्यात. आम्ही शेतकरीच माणसं, मोलमजुरी करून यांना शिक्षण देऊन आम्ही पुणे कोर्साला पाठवून 3 वर्षांनी कोर्स केला आणि त्यांना आम्ही शिकवलं. आणि अशी जर वागणूक देत असत, डॉक्टरी पेशा काळीमा पासणारा हा पेशा आहे डॉक्टरी पेशा, याच्यावर नियंत्रण कसं आणायचं ते काय. आता महिला संघटना आहेत, आता आमदार खासदार त्या तिकडचे नगराध्यक्ष, आता काय त्यांनी पण आम्हाला सहकार्य अजिबात केलेलं नाही. नंतर आता त्यांचे फोन येत आहेत पुढाऱ्यांचे, सेफ्टी किट डॉक्टर द्यायला तयार आहेत म्हणून. आता त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला न्याय काय तो द्यावा. मुलीचं काय ते सांगणं ऐकलं आणि मी त्यांच्याशी म्हटलं बोलूया म्हणून फोन केला तर ते ऐकूनच घेऊ तयार नाही. मला शिवीगाळ केली. उलट प्रथम म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला आमची हे घ्यायला तयार नाही. ते बोलले तुम्हाला आम्ही हाकलून बाहेर काढणार, आम्ही तुमची एक कंप्लेंट घेणार नाही. तेव्हा मग पुण्याला एनसी करा बोलले. तेव्हा मग आम्ही म्हटलं पुण्यात ती आमची पोरगी का एनसी करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही पत्रकारांकडे गेलो आणि आमचे सुनील परब कुणकेरीचे त्यांच्यानी सहकार्य करून आमका महेश सारंगना बोलून घेतलं आणि त्यांच्यानी हा पुढचा मार्ग पूर्ण आतापासून शेवटपर्यंत
घरी येईपर्यंत त्यांच्यानी सुखरूपपणे आमच्या मुलांका जाग्यावर आणले. माझ्या मुलींना यांनी सगळ्यांनी आणलं, म्हणजे हे आमचे हे असलं तरी त्यांच्याने आमच्या मुलीला सुखरूप आणले नाही. त्यांच्याने मी त्यांचे आभार मानते. काय त्यांच्याने आमका कसं नाही कसं तरी हे केलेलं आहे. कसं सगळे आमचे पाठिंबा असल्या कारण आहे आमच्याकडे धडपडीत लागले. आणि 5 दिवस मी खरं सांगायचं म्हणजे 5 दिवस मी झोपलो नाही. पण हे काय पोरी आमचे येतात काय नाही ते माका हे त्यांच्याने सांगितल्याने तुमचे पोरी आम्ही कसे नाही कसे तरी आणतो म्हणून सांगितल्याने. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रविवारी दोडामार्ग शहराचा आठवडा बाजार असल्यानं हा आठवडा बाजार जरी भरला नसला तरी नागरिक गर्दी करायची तशीच करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलीस प्रशासनाला मात्र तारेची कसरत करावी लागत आहे. दोडामार्ग भाजी मार्केटला झालेली तोबा गर्दी आवरण्यासाठी अखेर दोडामार्गचे पोलीस निरीक्षक यांनाच फौज फाट्यासह रस्त्यावर उभं राहावं लागलं. तेव्हा कुठं बेशिस्त गर्दीला लगाम लागला. बाजारपेठ सुरू केली तरी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात नागरिकांना शिस्त आणण्यात नगरपंचायत सपशेल अपयशी ठरत आहे. कर्मचारी नियुक्त केले तरी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्यात नगरपंचायत प्रशासन तोकडे पडत असल्याचं चित्र आहे. उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण थेट बाजारपेठ परिसरात स्वतः ठाण मांडून नजर ठेवून असले तरी त्यांचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडतायत. मात्र नेहमीप्रमाणे ते नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सोबत मैदानात उतरल्यानं दोडामार्ग बस स्टँडवर भाजी मार्केटमध्ये तेवढे सोशल डिस्टन्सिंग नियम राखू शकले. त्यात 10च्या सुमारास पोलीस निरीक्षक यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा करून तेथील चित्र बघून जातीनिशी लक्ष घातल्यानं या गर्दीला थोडासा आवर घालता आला. लागूनच भाजी व मच्छी मार्केट असल्यानं ही गर्दी उसळत असली तरी स्वतःहून नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा नियम सपशेल मोडत आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिलता व बाजारपेठ खुली केल्यानं गेले अनेक दिवस बाजारपेठेमध्ये तैनात पोलीस फाटा बंद झाल्यानं नागरिक अत्यंत बेशिस्तपणे वावरत आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं होणाऱ्या बेशिस्त गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना आखणं आवश्यक आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. अणाव घाटसेपेडवाडी येथील दर्शना पालव ही सुद्धा 4 चौघींसारखीच महिला. मात्र कोरोना संकटाचं आव्हान पेलता पेलता ती इतर महिलांसाठी आधार बनली. फणसाचे वेफर्स विकून तिनं इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग ठप्प झालेत. अनेकांवर बेरोजगारीचं संकट आलंय. मात्र या संकटात संधी शोधत घाटचे पेडवाडी येथील महिला दर्शना पालव हिनं फणसाच्या गऱ्यांपासून वेफर्स तयार करून इतर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे संकटाच्या काळात थोडासा का होईना आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दिलासा मिळालाय. नमस्कार, माझे नाव दर्शना दिलीप पालव. मी अणागावची रहिवासी असून आम्ही म्हणजे शेतकरी मिळून सगळं एक बचत गट काढला पहिला आणि नंतर मग आम्ही त्याची कंपनी स्थापन झाली. ॲग्रिकल्चर फार्मर्स प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आमची. त्या माध्यमातून आम्ही सगळं शेतीचे बी बियाणे देण्याचं काम आम्ही करत होतो. पण आता हे सगळं लॉकडाऊन झालं आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही शेतकऱ्यांना काही द्यायचं काय घ्यायचं काही हे मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मी एक मनात विचार केला आणि आमचे सर आहेत, अध्यक्ष गावडे सर आहेत, सचिव तोरगे सर आहेत आणि आम्ही सदस्य आहे त्या कंपनीचे. मग त्या सरांना वगैरे विचारलं. ते बोलले काय मॅडम करणार आता ह्याच्यामध्ये. तर मी बोलली फणस आहे, ते फणसाचे वेपर जर केले असते तर मला माहिती होती थोडीफार. मग आपण केले तर म्हणजे गिरायक असेल मार्केट असेल तर आपण देऊ शकतो. तर त्या सरांनी बोलले चालेल म्हणून बोलले. तर मग मी माझ्या या बाजूची आजूबाजूची वाडीतील महिला आहेत, बाजूला एक आंबेडकर नगर आहे तिथली पण महिला आहेत
मग त्यांना विचारलं तुम्ही येशाल काय, तर हा बोलले. पण त्यांना पण आता असं काय त्यांच्या घरी पुरुष वर्ग हे कामाला कुठे जात नाही, काय नाही, कोणाला याच्या घराकडून त्या घराकडे जायला मिळत नाही, मग ती करणार काय. मग त्यांना विचारलं, ती बोलली चालेल, आम्हाला पण आमचे 2 दिवस भरतील, काहीतरी काम आमच्या हाताला मिळेल असं त्यांना वाटलं. त्यांनी ते बोलले तेव्हा मी पण म्हटलं चल करूया. असे आम्ही आता ही 2-3 दिवस झाले सुरुवात केली आहे. फणसाचे वेपर चांगल्या ह्याच्यात त्याला मागणी आहे. 500 रुपये किलो पण आतासे जाऊ शकतात, पण तेवढे हे नाही, तरी पण 350 रुपयांनी जरी गेले तरी आम्हाला बस होतील. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. दोडामार्ग तालुक्यात काजू बिला मिळणारा दर हा चिंतेची बाब असतानाच आता दोडामार्ग तालुक्यात गोव्यातील काजू कारखानदार हे त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन व इतर सुविधा देत नसल्याचा आरोप शिवसेना उपविभाग प्रमुख कृष्णा पर्येकर यांनी केलाय. त्यांनी यासंबंधी दोडामार्गचे तहसीलदार यांना निवेदनही दिलंय. सिंधुदुर्गात काजू उत्पादन अतिशय उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात सुमारे 15 ते 16 कारखान्यांपैकी 12 कारखाने हे गोमांतकातील कारखानदारांचे आहेत. या ठिकाणी जी काम करणारी मंडळी आहेत ती संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली या आजूबाजूच्या माटणे परिसर पंचक्रोशीतील आईपासनं माटणे, वजरे, तळेखोल या गावातील आणि परिसरातील मंडळी काम करतात. काल कृष्णा पर्येकर यांनी एक तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं की या 12 कारखान्यात सुमारे 800 येथील मजूर आहेत ते काम करतात. मात्र कारखानदारांनी या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. काय नेमकं म्हणणं आहे कृष्णा पर्येकरांचं आता आपण जाणून घेऊया. आपण काल तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे, या कर्मचाऱ्यांवर कुठेतरी अन्याय होतो असं आपलं म्हणणं आहे. नेमकं काय विषय आहे? आता जवळजवळ 1.5 महिना हो झाला आहे हे काम बंद आहे. त्याच्या अगोदरही 15 दिवस बंदच होते कारखाने काजू नसल्यामुळे, आणि आताचे हे 1.5 महिने जवळजवळ 2 महिने हे कारखाने बंद असल्यामुळे इथं ह्यात एका फॅक्टरीमध्ये जवळजवळ 60-70 लोक काम करतात आणि लोकलच असल्यामुळे इथल्या आणखी काही त्यांना साधन नाही आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे काही साधन नाही आणि त्या मालकाने त्यांच्याकडे काही लक्षसुद्धा दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली तरी पण ते कारखानदार म्हणा मालक आहेत कोण ते अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्हाला नाविलाजास्तव तहसीलदाराकडे अर्ज करावा लागला की त्या कामगारांकडे लक्ष द्यावं म्हणून. आणि हे जे इतर शेतकरी आहेत काजू बागायतदार आहेत त्यांचे काजू हे इतर कारखाने आहेत ना 10-12 कारखाने आहेत पण एकही घेत नाही. दलालांना देतात पण शेतकऱ्यांना त्यातले 5 रुपये द्यायला त्यांना जमत नाहीत पण दलालांना ते 10 रुपये वाढवून देतात. जर ते या सर्व कारखानदारांनी या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जर काजू घेतले जे दलालाला 10 रुपये देतात तेच 10 रुपये किंवा 5 रुपये जर शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्याचं उत्पन्नही पण वाढू शकतं. पण या कारखानदाराने फक्त दलाल नेमून त्या शेतकरी म्हणजे संगनमत शेतकरी येते दलाल हे व्यापारी आणि कारखानदार यांचे संगनमत होऊन हे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम हे सध्या चालू आहे. हे कारखानदार थेट शेतकऱ्याकडनं काजू खरेदी नाही करत, हे दलालाकडून काजू खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होत नाही. यावर्षी किती भाव दिला आहे साधारण काय परिस्थिती आहे? इकडे इथं दर ठरतो तो फक्त या गोवा बागायतदारचा दर इकडे ठरतो 105 रुपये गोवा बागायतदारमध्ये आहे आणि इथले जे दलाल आहेत ते 100 रुपये 90 रुपये 80 रुपयेपर्यंत सुद्धा काजू खरेदी केली. जर या कारखानदारांनी जर काजू खरेदी केली शेतकऱ्याची तर त्या शेतकऱ्याला काही फायदा होऊ शकतो. नाहीतर काही फायदा कर्मचाऱ्यांची पिळवणूक आणि शेतकऱ्याची पिळवणूक अशा प्रकारचं एक काम या कारखानदारांकडनं होत आहे. होय होय बरोबर. आता नेमकी आपली पुढची भूमिका कशी असेल जर हे कारखानदार ऐकले नाहीत तर? जर यंदा जर काही झालं नाही तर पुढच्या वर्षी आम्ही शेतकरी संघटना स्थापन करून आम्ही स्वतः काजू खरेदी करून करण्याचं काम करणार आहोत. निश्चित आपण कारखानदार कशा प्रकारे शेतकरी आणि येथे काम करणारे जे मजूर आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे थोडाफार अन्याय करतात अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी कृष्णा पर्येकर यांनी केला आहे. शासनाकडे दाद मागितलेले आहे. आपण पाहायचं आहे की शासन नेमकी भूमिका याकडे काय घेते. 120 रुपयाचा काजू बागायतदार संघटने दर निश्चित केला मात्र आत्ताच आपण एका कारखान्याला भेट दिली फक्त 100 रुपये दराने या ठिकाणी काजू खरेदी केली जाते. त्यामुळे शासनाने यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई आई.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। मुली नदीला वडिलांना अग्नी, मुलगा अडकला मुंबई। कठीण काळात प्रशासनानं पक्षपातीपणा करू नये, राजन तेली यांचं आवाहन। आणि जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत रहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह।